नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरे सेना आक्रमक। महापौर दालनात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार महापौर हिमगौरी अडकेंची माहिती। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताप्रकरणी चौकशी करा, आयुक्त महापौरांची चर्चा केलेली आहे। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। दोषींवर कडक कारवाई करा, प्रशासनाला निर्देश। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू। भाजप शिवसेनेमधील वादानंतर ठाण्यात बावनकुळेंच्या स्वागताचे बॅनर। ठाणे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीत वाद झाला होता। उद्घाटन सोहळ्यात भाजपला डावलल्यामुळे भाजप नेते नाराज होते। छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर। तुकाराम मुंडेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप। आयुक्त तुकाराम मुंडेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार। एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा निर्णय। पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांकडून फिर्यादी महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात पर्यटन। विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका महिला पीएसआय सह तिघांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा। तपासाऐवजी भटकंती करत निष्काळजीपणा केल्याचं या चौकशीत निष्पन्न। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटात महामार्गाला धोका। रस्ता खचल्याने लोखंडी गर्डर तुटला, मोठ्या दुर्घटनेची भीती। वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। शिक्षण खात्यातून एका शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप। महापालिकेच्या गेटवर चढत निषेध व्यक्त, गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ। भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र, तरुणाईने एकजुटीने लढावं, फडणवीसांचं आवाहन। आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रत्नागिरीत कच्च्या मालाचे दर वाढल्याने गणेश मूर्तीच्या किमतीत सरासरी 20 ते 25% वाढ। शाडू माती, पीओपी, फायबर, रंग, वॉर्निश तसंच वाहतूक आणि मजुरीच्या खर्चात मोठी वाढ, त्यामुळे मूर्तीचे दर वाढले। राज्यात 1 ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी, मात्र 12 सागरी मैल क्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम। नियम मोडल्यास कडक कारवाई होणार, मत्स्य व्यवसाय विभागाचा हा इशारा। पुण्याच्या शिरूर तालुक्यात 7 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, तर पूर्ण भागात 2 वर्षात 5 जणांचा मृत्यू। आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचं उत्पन्न, मागच्या वर्षीपेक्षा घट। भक्तांकडून रोख देणगी, हुंडी, सोने चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात दान। मागच्या वर्षीच्या 10 कोटी 84 लाख उत्पन्नाच्या तुलनेत यंदा सुमारे 1 कोटी 91 लाख रुपयांची घट। नंदुरबार शहरात माकडांचा उच्छाद, शाळांच्या आवारात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले। खबरदारी म्हणून शाळाच बंद, प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआर मोहिमेअंतर्गत 60,39,000 मतदारांना गणना पत्रकांचा वाटप। बीएलओच्या पडताळणीत 78,000हून अधिक मतदार स्थलांतरित किंवा बोगस असल्याचं आढळलं। पुणे मनपाच्या कचरा व्यवस्थापन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। विभागाची झाडणकाम निविदा फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आरोप। संयमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा। क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा, पुढे जाण्याची हीच योग्य वेळ असं म्हणत अजिंक्य रहाणे भावूक। भारतीय हॉकी संघाची नवी जर्सी वादाच्या भोवऱ्यात। भारतीय हॉकी संघानं जर्सीचा रंग बदलल्यानं वाद। भारतीय हॉकी जर्सी निळ्याऐवजी भगवी जर्सी असणार आहे। रंग बदलल्यानंतर भारताचे पूर्व कर्णधार वीरेन राजकेना यांची नाराजी।